नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे ते एक्सप्लेनिंग फिजिक्स बाय सागर इंगे. Today's lecture we discuss the concept of velocity because in previous lecture we discussed the concept of speed. In that lecture we discussed the what is meant by speed, what is meant by the average speed, uniform speed, non-uniform speed, average speed, and take as some example about the average speed, that is distance average speed and time average speed. आजच्या लेक्चरमध्ये आपण कॉन्सेप्ट डिस्कस करणार आहे व्हेलॉसिटी. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन स्पीड अँड व्हेलॉसिटी हे पण आपण इथं डिस्कस करणार आहे. तर बघा, ज्यावेळेस आपण स्पीडबद्दल चर्चा केली तर स्पीड, व्हॉट इज मीन बाय द स्पीड, दॅट इज द रेट ऑफ चेंज ऑफ डिस्टन्स, रेट ऑफ चेंज ऑफ डिस्टन्स विथ रेस्पेक्ट टू टाइम, देन दिस क्वांटिटी इज कॉल्ड एज अ स्पीड. म्हणजे पार्टिकल जर त्याची डिस्टन्स जर चेंज करत असेल, काय चेंज करत असेल, डिस्टन्स, कारण डिस्टन्स इज अ स्केलर क्वांटिटी, जो स्पीड इज अ स्केलर क्वांटिटी. कारण स्पीडला डिरेक्शन नसते, मॅग्निट्यूड आहेत पण काय नाहीत, डिरेक्शन नाहीत. आजच्या कॉन्सेप्टमध्ये किंवा आजच्या लेक्चरमध्ये आपण जी टर्म डिस्कस करणार दॅट इज व्हेलॉसिटी. या व्हेलॉसिटीला एक पर्टिक्युलर डिरेक्शन असणार आहे, मॅग्निट्यूड असणार आहे, म्हणून ही जी क्वांटिटी असणार आहे आजची दॅट इज व्हेलॉसिटी. दिस क्वांटिटी इज अ वेक्टर क्वांटिटी, कारण दिस क्वांटिटी पजेस बोथ मॅग्निट्यूड अँड डिरेक्शन. आता बघा, ज्यावेळेस मी तुम्हाला पाठीमागच्याही लेक्चरमध्ये एक्झाम्पल दिलं होतं की ते मी ज्यावेळेस बॉलरचा पण एक्झाम्पल जर घेतलं, ज्यावेळेस एखादा बॉलर बॉलिंग करत असताना आपण त्या बॉलचा स्पीड मेजर करतो. का बरं स्पीड मेजर करतो, कारण ज्यावेळेस तो बॉल फेकतो त्याची डिरेक्शन कंटिन्युअसली काय होत राहते, चेंज होत राहते. म्हणजे ज्यावेळेस पार्टिकल डिस्टन्स कव्हर करत असताना त्याची डिरेक्शन जर चेंज करत असेल तर ती क्वांटिटी तुमची स्केलर होते, कारण त्याला पर्टिक्युलर डिरेक्शन नसते. तेच आपण जर आणखी एक एक्झाम्पल घेतलं तर बाईकचं, ज्यावेळेस तुम्ही बाईकवरती बाईक राईड्स करत असतात, बाईक ज्यावेळेस एका पॉईंटपासून दुसऱ्या पॉईंटकडे मूव्ह होत असते त्यावेळेस आपण बाईकचा स्पीड मेजर करत असतो. म्हणजे आपण सिम्पल म्हणतो मी 50 किलोमीटर पर हावर्सनी एवढ्या स्पीडने मी चाललो आहे, किंवा 60-70 किलोमीटर पर हावर्स एवढ्या स्पीडने चाललो आहे. आपण असं म्हणतो मी 60 किलोमीटर पर हावर्स एवढ्या व्हेलॉसिटीने चाललो. असं का बरं म्हणत नाही, कारण तुम्हाला माहीत तुमच्या बाईकला एक पर्टिक्युलर डिरेक्शन नाही. कॉन्सेप्ट लक्षात येते तुमची कंटिन्युअस तुमच्या हँडलची, म्हणजे तुमचं जे टेरिंग असणार किंवा हँडल जे असणार ते कंटिन्युअसली काय करतात, चेंज करत असतात, त्याची डिरेक्शन कंटिन्युअसली चेंज करत असतात. सो दिस टाईप्स ऑफ क्वांटिटी जिला डिरेक्शन नाहीत, फक्त काय मॅग्निट्यूडला आपण स्पीड असं म्हणतो. आता परत पार्टिकलची टर्म जी आहे दॅट इज व्हेलॉसिटी. मग आता इकडं पार्टिकलला स्पीड पण असणार आहे आणि डिरेक्शन पण असणार आहे. म्हणजे स्पीड प्लस डिरेक्शन काय होते, व्हेलॉसिटी. स्पीड म्हणजे काय, ओनली मॅग्निट्यूड, आणि व्हेलॉसिटी म्हणजे काय, पार्टिकल पजेस बोथ स्पीड अँड डिरेक्शन. म्हणजे पार्टिकलला स्पीड पण आहे आणि डिरेक्शन पण आहे. मग जसं आपण स्पीडसाठी डिस्टन्स यूज करत होतो, आता आपण ह्या क्वांटिटीसाठी पोझिशन, रेट ऑफ चेंज ऑफ पोझिशन म्हणणार किंवा डिस्प्लेसमेंट म्हणणार. ओके, सो वी सिम्पली से दॅट इज डेफिनेशन ऑफ व्हेलॉसिटी. व्हेलॉसिटी बघा, व्हेलॉसिटीची डेफिनेशन काय, मग the rate of change of displacement or position vector or position, rate of change of displacement or position with respect to time, with respect to time is called velocity. आता velocity जी क्वांटिटी आहे, आपण जो velocity v जो आहे इथं आपण v बार ने डिनोट करतो. सो velocity is denoted by v bar. सो v bar काय येईल मग तुमचा, v bar इज इक्वल टू डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. म्हणजे एखादा पार्टिकल त्याची पोझिशन टाईमनुसार जर चेंज करत असेल देन दिस मुव्हिंग पार्टिकल इज कॉल्ड, म्हणजे दिस मुव्हिंग पार्टिकल पजेस द व्हेलॉसिटी. म्हणजे त्या पार्टिकलला आपण व्हेलॉसिटी आहे असं पण म्हणू शकतो. दॅट इज व्हेलॉसिटी इज रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. So v bar is equal to displacement. We simply say that is delta x bar
or delta r bar upon delta t. So this is the simplest formula of velocity. मग आता आपण असंही म्हणू शकतो दॅट इज velocity means simple means speed plus direction, speed plus direction म्हणजे स्पीड पण असणार आहे आणि त्याला काय असणार एक पर्टिक्युलर डिरेक्शन असणार आहे. सो velocity means speed plus direction, सिम्पलेस्ट स्पीड आणि त्या स्पीडला काय असणार एक पर्टिक्युलर डिरेक्शन असणार आहे. ओके, सो दिस इज अ फेनोमेना रिलेटेड अबाउट द velocity. मग आता velocity जर आपण जर SI युनिट जर घेतलं, SI युनिट ऑफ velocity, SI युनिट ऑफ velocity काय मिळेल तुम्हाला. सो velocity डिस्प्लेसमेंट आपण टाइम, डिस्प्लेसमेंट कशामध्ये मेजर करतो मीटरमध्ये आणि टाइम कशामध्ये मेजर करणार सेकंडमध्ये. सो SI युनिट ऑफ velocity इज मीटर पर सेकंड. आणि डायमेन्शन जर आपण फाइंड आउट केले and dimension आता dimension of velocity v bar same as speed, unit पण same as speed. So meter that is L1 upon time t1. So L1 t raised to minus 1, this is the dimension of velocity. हे काय झाले velocity चे dimension of velocity. Got it? Okay, तर velocity ला काय मग डिरेक्शन पण आहेत and magnitude पण आहे. सो velocity possess both magnitude and direction, and therefore so velocity is a vector quantity. So velocity is a vector quantity. Velocity काय तुमची मग vector quantity. Okay, so this is a general information about the velocity. So velocity definition काय घेतली मग आपण, the rate of change of displacement or position with respect to time. म्हणजे एखादा पार्टिकल त्याची पोझिशन टाइमनुसार जर चेंज करत असेल, म्हणजे जस्ट इमॅजिन दॅट आपण एक पर्टिक्युलर पार्टिकल घेतला आणि हा पार्टिकल t1 या टाइमला ए पॉईंटला आहे. ओके, आणि ह्या ए पॉईंटपासून तो पुढे मूव्ह झाला. ओके, कुठपर्यंत गेला, दॅट इज बी पर्यंत गेला. ओके, आणि बी पासून परत कुठे गेला तो सी पर्यंत गेला. आता असं ॲझ्युम करा की इनिशियली टाइम तुमचा 0 होता. ओके, टाइम किती होता 0. मग त्यांनी ए टू बी एवढं डिस्प्लेसमेंट x1 एवढं डिस्प्लेसमेंट t1 एवढं टाईममध्ये केलं आणि पुढचं डिस्प्लेसमेंट जे आहे दॅट इज x2 एवढं डिस्प्लेसमेंट t2 एवढ्या टाईममध्ये कम्प्लीट केलं. मग आता आपला फॉर्म्युला काय आहे, रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट ऑर रेट ऑफ चेंज ऑफ पोझिशन. मग आता आपण रिटर्न जर चेंज घेतलं दॅट इज velocity इक्वल टू चेंज ऑफ पोझिशन डिवाइड बाय द टाइम इंटरवल किंवा चेंज ऑफ टाइम. सो टाइम मग आता आपल्याला माहीत आहे मग चेंज ऑफ पोझिशन काय येईल x2 मायनस x1, पार्टिकलची फायनल पोझिशन मायनस इनिशियल पोझिशन, आणि x2 साठी टाइम किती होता t2 मायनस t1. म्हणून आपण हा फॉर्म्युला रिताने असं राईट केला दॅट इज डेल्टा x अपॉन dx. म्हणजे x2 मायनस x1 यालाच काय म्हणतो आपण डेल्टा x म्हणतो, चेंज आपण टाइम डेल्टा t. ओके, आता ही चेंज ऑफ पोझिशन जी आहे ती सिंगल डिरेक्शनने घेणार आपण, सिंगल डिरेक्शन. ओके, सो दिस इज अ कॉन्सेप्ट ऑफ velocity. मग याच्यामध्ये आपल्याला पहिली टर्म बघायची. ओके, टाइप्स ऑफ velocityमध्ये दॅट इज फर्स्ट वन इज युनिफॉर्म velocity. विच velocity? युनिफॉर्म. जसं आपण युनिफॉर्म स्पीड बघितला तशी युनिफॉर्म velocity. आता युनिफॉर्म velocity काय टर्म आहे ती आपण इथं डिस्कस करूयात. दॅट इज युनिफॉर्म velocity. ओके, युनिफॉर्म velocity. मग आता युनिफॉर्म velocity कशाला म्हणायचं बघा, when particle that is moving particle covers equal displacement in equal interval of times. That is particle covers equal displacement in equal interval of times particle covers equal displacement
in equal interval of times, in equal interval of time, equal interval of time is called uniform velocity, is called uniform velocity. बघा, इक्वल डिस्प्लेसमेंट इक्वल इंटरवल ऑफ टाइम. मग आता अशी कंडिशन कधी येईल ज्यावेळेस पार्टिकल स्ट्रेट लाईन, ओके, म्हणजे पार्टिकलची डिस्प्लेसमेंट ही कंटिन्युअस कशी असेल, स्ट्रेट लाईनमध्ये असेल. त्यावेळेस पार्टिकल काय करेल, इक्वल डिस्प्लेसमेंट इक्वल इंटरवल ऑफ टाईममध्ये कम्प्लीट करेल. देन द व्हेलॉसिटी ऑफ दॅट पार्टिकल इज सेड टू बी युनिफॉर्म व्हेलॉसिटी. लक्षात द्या, पार्टिकलनी इक्वल डिस्प्लेसमेंट इक्वल टाइम इंटरवलमध्ये कंप्लीट केलं. म्हणजे जस्ट इमॅजिन दॅट, समजा पार्टिकल आहे तो ए टू बी गेला, समजा टू ओ टू ए गेला, ए टू बी गेला, बी टू सी गेला, सी टू डी गेला. ओके, आता का सी टू डी. ओके, अशा पद्धतीने पार्टिकल मूव्ह होते. आता आपण ॲझ्युम करूयात आपण की पार्टिकलचं ओरिजिनपासून ओ पर्यंतचं डिस्टन्स समजा 1 मीटर आहे. ओके, ए टू बीचं डिस्टन्स सुद्धा किती 1 मीटर आहे, बी टू सीचं डिस्टन्स सुद्धा 1 मीटर आहे, आणि सी टू डीचं डिस्टन्स सुद्धा डिस्प्लेसमेंट किती आहेत 1 मीटर. म्हणजे पार्टिकल ओ टू ए डिस्प्लेसमेंट, ए टू बी डिस्प्लेसमेंट, बी टू सी डिस्प्लेसमेंट आणि सी टू डिस्प्लेसमेंट कसं आहेत 1 मीटर 1 मीटर 1 मीटर. आणि मग पार्टिकलला हे डिस्टन्स कव्हर करण्यासाठी लागणार टाईम T1 इज इक्वल टू सपोज 2 सेकंड. किती आहेत 2 सेकंड. परत ए टू बी मूव्ह होण्यासाठी लागणार टाईम सुद्धा किती आहे 2 सेकंड आहे. परत बी टू सी मूव्ह होण्यासाठी लागणार टाईम सुद्धा किती आहे 2 सेकंड आहे. परत सी टू डी मूव्ह होण्यासाठी लागणार टाईम सुद्धा किती आहे 2 सेकंड आहे. आता आपण जर इथे व्हेलॉसिटी जर फाइंड आउट केली तर व्हेलॉसिटी काय आहे, डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. सो पहिल्या पार्टमध्ये आपण किती मिळेल मग, दॅट इज 1/2 मीटर पर सेकंड व्हेलॉसिटी. बघा, सेकंडमध्ये किती मिळेल 1 मीटर पर 1/2 मीटर पर सेकंड. थर्डमध्ये किती मिळेल डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम 1/2 मीटर पर सेकंड. आणि लास्ट केसमध्ये सुद्धा किती मिळेल 1/2 मीटर पर सेकंड. बरोबर नाही, डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. म्हणजे बघा इथं तुमची व्हेलॉसिटी प्रत्येक पार्टमध्ये कशी आहेत सेम 1 मीटर पर सेकंड 1 मीटर पर सेकंड 1 मीटर पर सेकंड. याचा मिनिंग असा होतो की पार्टिकल इथं काय करू राहिलात, इक्वल डिस्प्लेसमेंट करतोय इक्वल टाइम इंटरवलमध्ये, इक्वल डिस्प्लेसमेंट इक्वल टाइम इंटरवलमध्ये. then the velocity of that particle is said to be uniform. त्यावेळेस आपण त्या पार्टिकलची व्हेलॉसिटी काय म्हणतो, युनिफॉर्म व्हेलॉसिटी असं म्हणतो. काय म्हणतो, युनिफॉर्म व्हेलॉसिटी. ओके, नेक्स्ट नॉन युनिफॉर्म व्हेलॉसिटी. नॉन युनिफॉर्म व्हेलॉसिटी, नॉन युनिफॉर्म व्हेलॉसिटी. नॉन युनिफॉर्म व्हेलॉसिटी काय आहे, याच्या अपोजिट डेफिनेशन द पार्टिकल covers unequal displacement in equal interval of times, equal interval of time. Then the velocity of particle then किंवा is called असं म्हटलं तरी झालं, is called non uniform velocity. नॉन युनिफॉर्म व्हेलॉसिटी म्हणजे बघा इथं काय होतंय, पार्टिकल त्याचं डिस्प्लेसमेंट जे आहे म्हणजे अनइक्वल डिस्प्लेसमेंट तो कव्हर करतोय इक्वल टाइम इंटरवलमध्ये. म्हणजे कसं बघा, समजा पार्टिकल ए पासून ओरिजिन ओ पासून ए कडे मूव्ह झाला, ए पासून बी कडे मूव्ह झाला, बी पासून सी कडे, सी पासून डी कडे मूव्ह झाला. ओके, आता जस्ट इमॅजिन दॅट ओ टू हे डिस्टन्स 1 मीटर आहे, ए टू बी हे डिस्टन्स 3 मीटर आहे, बी टू सी हे डिस्टन्स 4 मीटर आहे आणि सी टू डिस्टन्स हे 2 मीटर आहे. आता बघा इथं हे फर्स्ट डिस्प्लेसमेंट डिस्प्लेसमेंट कव्हर करण्यासाठी पार्टिकलला 1 सेकंड एवढा टाईम लागतोय. ए टू बी मूव्ह होण्यासाठी सुद्धा किती लागतोय 1 सेकंदच लागतोय.
बी टू सी मूव्ह होण्यासाठी सुद्धा किती लागत आहेत 1 सेकंदच लागतोय आणि सी टू डी मूव्ह होण्यासाठी सुद्धा किती लागत आहेत 1 सेकंद एवढाच टाईम लागतोय. म्हणजे पार्टिकल काय करू राहिलात, पहिल्या 1 सेकंडमध्ये 1 मीटर एवढं डिस्प्लेसमेंट करतोय, दुसऱ्या 1 सेकंडमध्ये 3 मीटर एवढं डिस्प्लेसमेंट करतोय, तिसऱ्या 1 सेकंडमध्ये 4 मीटर एवढं डिस्प्लेसमेंट करतोय अँड सो ऑन. देन वी रिटर्न ॲज द व्हेलॉसिटी. मग इथे व्हेलॉसिटी काय तुमचं डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम. मग पहिल्या पार्टमध्ये किती येईल 1/1 मीटर पर सेकंड, दुसऱ्यामध्ये येईल 3/1 मीटर पर सेकंड, इथे येईल तुमची 4/1 मीटर पर सेकंड आणि इथे येईल 2/1 मीटर पर सेकंड. म्हणजे इथं प्रत्येक ठिकाणी तुम्ही जर व्हेलॉसिटी जर बघितली, इथं पहिल्या पार्टमध्ये तुम्हाला मिळेल 1 मीटर पर सेकंड, सेकंड पार्टमध्ये मिळेल 3 मीटर पर सेकंड, इथं 4 मीटर पर सेकंड, इथं 2 मीटर पर सेकंड. म्हणजे प्रत्येक पार्टमध्ये ज्यावेळेस पार्टिकल इथं अनइक्वल डिस्प्लेसमेंट करतोय त्यावेळेस आपल्याला मिळणारी व्हेलॉसिटी ही कशी आहे अनइक्वल. दिस टाइप्स ऑफ व्हेलॉसिटी इज कॉल्ड ॲज ए नॉन युनिफॉर्म व्हेलॉसिटी. या टाईपच्या व्हेलॉसिटी म्हणतो आपण नॉन युनिफॉर्म व्हेलॉसिटी. काय म्हणतो नॉन युनिफॉर्म व्हेलॉसिटी. आता आपल्याला पुढची टर्म याच्यामध्ये डिस्कस करायची, दॅट इज द ॲव्हरेज व्हेलॉसिटी. काय फाइंड करायचे ॲव्हरेज व्हेलॉसिटी. आता बघा ॲव्हरेज व्हेलॉसिटी काय टर्म आहे. जसं आपण ॲव्हरेज स्पीड बघितलं तसं आपल्याला आता बघायची ॲव्हरेज व्हेलॉसिटी. काय बघायचे ॲव्हरेज व्हेलॉसिटी. ॲव्हरेज व्हेलॉसिटी. द ॲव्हरेज व्हेलॉसिटी काय आहे हे आपण ह्या एक्झाम्पलद्वारे एक्सप्लेन करूयात. दॅट इज ॲव्हरेज व्हेलॉसिटी. मग आता समजा पार्टिकल when particle covers किंवा change the position delta r bar in time interval डेल्टा टी किंवा टी प्लस डेल्टा टी असं म्हटलं तरी झालं, टी प्लस डेल्टा टी. देन द velocity of that particle is said to be average velocity. Average velocity. Which is second definition है, that is total displacement upon total time interval. Total displacement upon total time interval. Okay. So average velocity V average equal to change of position divided by the total time delta t. This is the formula for the average velocity. This is the formula झाला हा average velocity, change of position. आता याच्यासाठी आपण एक एक्झाम्पल घेऊया. असं म्हणूयात आपण समजा आपण इथं XY कोऑर्डिनेट घेतले किंवा XY सिस्टीम घेतली, दॅट इज 2 डायमेन्शनल सिस्टीम. हा तुमचा Y ॲक्सिस, हा तुमचा X ॲक्सिस आहे. ओके. मग ह्या XY सिस्टीममध्ये पार्टिकल जो आहे, ओके, पार्टिकल जो आहे तो ए पॉईंटपासून ओके बी पॉईंटकडे मूव्ह होतो. जस्ट इमॅजिन दॅट ए पॉईंटपासून कुठे बी मूव्ह होत आहे, बी पॉईंटकडे मूव्ह होते. ए पॉईंटपासून बी पॉईंटकडे. मग ए पॉईंटला तो T1 ह्या टाईमला आहे आणि बी ह्या पॉईंटला किती T2 टाईमला आहे. तिची पोझिशन जी आहे ते ओरिजिनपासून, ह्या ओरिजिनपासून हिची जी पोझिशन जी आहे ती पोझिशन R1 आहे आणि बी पॉईंटला ज्यावेळेस पोचेल त्यावेळेस R2 काय आहे, बी पॉईंटचा पोझिशन वेक्टर आहे. कॉन्सेप्ट लक्षात आहे ना तुमच्यात. म्हणजे आपण असं म्हणणार इथे दॅट इज particle is at point A in time T1 and then
and then move to the point to point B in time t2. ओके, पार्टिकल ज्यावेळेस ए पॉईंटला त्याचा टाइम किती t1 आणि तो कुठं मूव्ह झाला बी या पॉईंटकडे. नंतर r1 and r2 be the position vector of point A and B. ओके, पॉइंट ए आणि बीचा काय पोझिशन वेक्टर आहे कोण, दॅट इज r1 and r2 बी द पोझिशन वेक्टर ऑफ पॉइंट ए अँड बी. मग आता इकडे पोझिशन वेक्टर चेंज होईल, पोझिशन वेक्टर चेंज होईल म्हणजे काय, मग इथं ॲव्हरेज होईल. देन द ॲव्हरेज व्हेलॉसिटी इज इक्वल टू चेंज ऑफ पोझिशन वेक्टर, चेंज ऑफ पोझिशन वेक्टर, पोझिशन डिवाइड बाय द टाइम इंटरवल. ओके, मग आता चेंज ऑफ पोझिशन वेक्टर, मग आता आपण इथे जर चेंज ऑफ पोझिशन वेक्टर जर घेतलं, ओके, तर चेंज ऑफ पोझिशन वेक्टर दॅट इज r2 बार मायनस r1 बार डिवाइड बाय t2, टाइम इंटरवल t2 मायनस t1. सो r2 बार मायनस r1 बार यालाच म्हटलं जातं चेंज ऑफ पोझिशन वेक्टर. आपण डेल्टा टी अशा पद्धतीने आपण इथं ही ॲव्हरेज व्हेलॉसिटी फाइंड आउट करू शकतो. काय फाइंड करू शकतो, ॲव्हरेज व्हेलॉसिटी. समजतंय तुम्हाला. आपण हे जर अकॉर्डिंग टू एक्स ॲक्सिस अँड वाय ॲक्सिस जर घेतलं तर हे कसं घेता येईल बघा. ओके, परत आपण अशा पद्धतीने डायग्राम तयार करूयात. आपण समजा एक्स ॲक्सिसला टाईम म्हटलं आणि वाय ॲक्सिसला एक्स म्हटलं, म्हणजे पार्टिकल काय होतं इथं ए पॉईंटपासून बी पॉईंटकडे मूव्ह होते. पॉईंट काय होते, पार्टिकल ए पॉईंटपासून बी पॉईंटकडे मूव्ह होते. त्यावेळेस त्याची t1 ह्या टाईमसाठी पोझिशन किती x1 आहे आणि नंतर t2 ह्या टाईमसाठी त्याची पोझिशन जी आहे ती x2 आहे. ओके, अशा पद्धतीने तो काय करणार आहे, आपण ज्यावेळेस व्हेलॉसिटी फाइंड करणार आपण ही स्ट्रेट डिरेक्शन घेणार, टँजंट. ओके, ही स्ट्रेट डिरेक्शन घेणार. कॉन्सेप्ट लक्षात येईल तुमच्या. ओके, मग x2 ही पोझिशन किती टाईमसाठी t2 आणि x1 ही पोझिशन किती टाईमसाठी t1. त्यावेळेस आपण इथं ॲव्हरेज व्हेलॉसिटी फाइंड करणार. ॲव्हरेज व्हेलॉसिटी इज इक्वल टू x2 मायनस x1, x2 बार मायनस x1 बार डिवाइड बाय t2 बार मायनस t1, दॅट इज डेल्टा x बार अपॉन डेल्टा t. सो दिस इज अनदर वेज फॉर ओनली वन कोऑर्डिनेटसाठी जर घेतलं आपण सिंगल डिरेक्शनसाठी तर तुम्हाला ही मिळेल ॲव्हरेज व्हेलॉसिटी x2 मायनस x1 आपण t2 मायनस t1 दॅट इज इक्वल टू डेल्टा x आपण डेल्टा t. मग डेल्टा काय सांगतो इथं, चेंज ऑफ पोझिशन वेक्टर. डेल्टा काय सांगतो इथं, कसली इन्फॉर्मेशन देत आहे, चेंज ऑफ पोझिशन वेक्टर, चेंज ऑफ पोझिशन वेक्टर. मग आता आपण जर बघितलं, आता ह्या फिगरचा तुम्हाला जर स्लोप फाइंड करायला सांगितलं, काय फाइंड करायला सांगितलं, स्लोप. ओके, पार्टिकल अशा पद्धतीने मूव्ह झाली, याचा स्लोप काय येईल, दॅट इज आपण स्लोप घेत असतो. स्लोप काय घेत असतो, y2 मायनस y1 डिवाइड बाय x2 मायनस x1. इथं y कोण आहे, x आहे, म्हणजे काय येईल x2 मायनस x1 अपॉन एक्स ॲक्सिस t2 मायनस t1 आणि हीच क्वांटिटी म्हणजे काय आली आपली ॲव्हरेज व्हेलॉसिटी. म्हणजेच काय, ॲव्हरेज व्हेलॉसिटी इज अ स्लोप ऑफ दॅट कर्व, स्लोप. ओके, लक्षात ना. मग आता जस्ट टू इमॅजिन दॅट आपण जर ह्या टर्ममध्ये म्हणजे अशा पद्धतीची ही टर्म घेतली आणि हा अँगल इथं जर थिटा जर घेतला तर आपल्याला माहिती इथं टॅन थिटा काय मिळेल, टॅन थिटा मिळेल अपोजिट साईड काय येईल, दिस वन, ही अपोजिट साईड येईल, बरोबर नाही, आणि ही काय येईल ॲडजस्टंट साईड. कॉन्सेप्ट लक्षात आले. मग अपोजिट साईड जर घेतली आपण दॅट इज x2 मायनस x1. सो x2 मायनस x1 दिस इज अपोजिट साईड आपण ॲडजस्टंट साईड काय येईल t2 मायनस t1. म्हणजेच काय मिळाली, टॅन थिटा म्हणजे काय मिळाला, इथं स्लोप मिळाला आणि हा स्लोप म्हणजेच काय तुमची ॲव्हरेज व्हेलॉसिटी. काय आहे, ॲव्हरेज व्हेलॉसिटी. कॉन्सेप्ट लक्षात येऊ राहील तुमच्या. ओके, म्हणजे टॅन थिटानुसार सुद्धा काय करू शकतो आपण, इथं ॲव्हरेज व्हेलॉसिटी फाइंड आउट करू शकतो. म्हणजे आपल्याला जनरली इथं ॲव्हरेज व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला मिळाला, दॅट इज ॲव्हरेज व्हेलॉसिटी इज इक्वल टू ॲव्हरेज व्हेलॉसिटी so average velocity, we average
इज इक्वल टू x2 मायनस x1 अपॉन t2 मायनस t1, यालाच म्हणतो आपण चेंज ऑफ पोझिशन वेक्टर अपॉन टाइम इंटरवल, यालाच म्हणणार आपण स्लो टॅन थिटा, यालाच म्हणणार टॅन थिटा, आणि यालाच म्हणणार आपण दॅट इज स्लोप, म्हणणार स्लोप. सो दिस इज अ फॉर्म्युला ऑफ ॲव्हरेज व्हेलॉसिटी. कशी फॉर्म्युला मिळाली तुम्हाला? ॲव्हरेज व्हेलॉसिटीचे फॉर्म्युले मिळाले. आता त्याच्यानंतर आपल्याला एक महत्त्वाची टर्म डिस्कस करायची, दॅट इज इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी. काय म्हणायचे? इन्स्टंटेनियस. इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी. इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी. आता इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी नेमकी काय ते आपण ह्या पार्टमध्ये डिस्कस करणार आहे. दॅट इज इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी. आता इन्स्टंटेनियस याचा अर्थ होतो इन व्हेरी स्मॉल टाइम इंटरवल, इन व्हेरी शॉर्ट टाइम इंटरवल ऑर इन व्हेरी शॉर्ट स्मॉल टाइम इंटरवल. म्हणजे तुमचा टाइम खूप स्मॉल असणार, इन्स्टंट टाइम असणार, आणि इन्स्टंट टाइममध्ये पार्टिकल काय करणार? त्याचं डिस्प्लेसमेंट करणार आहे. बघा काय म्हटलंय? पार्टिकल इन शॉर्ट टाइम मध्ये त्याचं डिस्प्लेसमेंट कव्हर करणार आहे. मग दिस डिस्प्लेसमेंट अपॉन दिस शॉर्ट टाइम इज कॉल्ड ॲज ए इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी. मग दिस इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी जर आपल्याला फाइंड आउट करायचं असेल, इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी इज इक्वल टू लिमिट. आता मी लिमिट का टाकतोय? कारण डेल्टा टी नियरली इक्वल टू 0, कारण टाइम इज व्हेरी स्मॉल, नॉट एक्झॅक्ट 0 बट व्हेरी स्मॉल, जस्ट इन्स्टंट टाइम is equal to delta x upon delta t, okay, and this delta x converted into derivative of, that is rate of change of displacement upon time. मग instantaneous velocity साठी आपण काय फॉर्म्युला राईट करू शकतो? that is rate of change of displacement upon time. this is the formula for the instantaneous velocity. कायसाठी फॉर्म्युला मिळाला तुम्हाला? हा instantaneous म्हणजे काय? द व्हेलॉसिटी फॉर व्हेरी स्मॉल टाइम इंटरवलसाठी यूज करण्यात येणारी व्हेलॉसिटी, किंवा पार्टिकल जर खूप शॉर्ट टाइममध्ये सर्टन डिस्प्लेसमेंट करत असेल, दिस डिस्प्लेसमेंट अपॉन दिस शॉर्ट टाइम इज कॉल्ड ॲज ए इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी. सो दिस इज अ फॉर्म्युला फॉर द इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी. मग आता आपण थोड्याशा वेगळ्या पद्धतीने जाऊया. म्हणजे आपण समजा इथं जर आणखी वेगळ्या पद्धतीने जर गेलो, समजा आता आपण इथं 3 डायमेन्शनल सिस्टीम घेतली, 3 डायमेन्शनल सिस्टीम, आणि या 3 डायमेन्शनल सिस्टीममध्ये पार्टिकल P1 ह्या पॉईंटपासून P2 ह्या पॉईंटकडे मूव्ह होते. काय होते? P1 ह्या पॉईंटपासून Pकडे मूव्ह होते. मग P1 त्याची पोझिशन ही आपण इथं 3 कोऑर्डिनेटने दाखवतो, जसं इथं Z, X आणि Y. ओके, सो X, Y, Z. सो इथं X1, Y1, Z1, इथं येईल तुमचा X2, Y2, Z2, अशा पद्धतीने. म्हणजे पार्टिकल त्याची पोझिशन तिन्ही कोऑर्डिनेटनुसार जर चेंज करतो, इथं काय करता येत? पार्टिकल त्याची पोझिशन तिन्ही कोऑर्डिनेटनुसार जर चेंज करत असेल, तर आपण तिचं पोझिशन वेक्टर किंवा तिची व्हेलॉसिटी जी आहे ती कशा पद्धतीने दाखवू शकतो? बघा इथे, दॅट इज P1ला मी इथं म्हणेल R1 बार, याला म्हणेल मी R2 बार. मग R1 काय माझा? R1 इज अ पोझिशन वेक्टर अलॉंग एक्स ॲक्सिस, XI कॅप प्लस YJ कॅप प्लस ZK कॅप. इथे येईल R1 साठी X1, Y1, Z1, आणि R2 काय असणार तुमचा? दॅट इज X2 I कॅप प्लस Y2 J कॅप प्लस Z2 K कॅप. मग यानुसार जर घेतलं आपण, तर आपली व्हेलॉसिटी काय मिळेल? बघा इथं ॲव्हरेज व्हेलॉसिटी इज इक्वल टू दॅट इज D किंवा डेल्टा R2 डेल्टा R अपॉन डेल्टा T, दॅट इज R2 बार मायनस R1 बार अपॉन T2 मायनस T1, आणि हेच आपण अशा पद्धतीने राईट करू शकतो. बघा जर आपण ह्या R1 आणि R2च्या व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्यात, तर V ॲव्हरेज इक्वल टू मिळेल तुम्हाला, दॅट इज R2 X2 मायनस X1. सो X2 मायनस X1 इंटू I कॅप प्लस Y2 मायनस Y1, Y2 मायनस Y1 इंटू J कॅप प्लस Z2 मायनस Z1 इंटू K कॅप अपॉन टाइम इंटरवल, दॅट इज T2 मायनस T1. ओके, मग आता बघा X2 मायनस X1 आपण जर dx म्हणलं, सो dx
x2 मायनस x1 याला काय म्हणतात dx, याला म्हणतो आपण dy, y2 मायनस y1 आणि याला म्हणतात dz. तर काय येईल बघा dx अपॉन dx आय कॅप प्लस dy जे कॅप प्लस dz के कॅप आपण t2 मायनस t1 ला आपण म्हणूया डेल्टा टी. म्हणजे फायनली तुम्ही जर राईट केलं तर हे एक्सप्रेशन कसं येईल बघा तुमचं, हे एक्सप्रेशन कसं येईल बघा, दॅट इज V average is equal to dx I cap, dx म्हणण्यापेक्षा तुम्ही डेल्टा एक्स म्हटलं तरी चालेल, पण आपण हे इन्स्टंटेनियससाठी नाही घेत. सो डेल्टा एक्स, डेल्टा वाय आणि डेल्टा झेड, इथं चेंज होईल थोडासा, डेल्टा एक्स डी चेंजेस बाय डेल्टा. ओके, सो डेल्टा is for long time and d small d for short time. लक्षात आलं ना, डेल्टा फॉर लॉंग टाइम इंटरवल आणि डी काय आहे शॉर्ट टाइम इंटरवलसाठी आपण स्मॉल डीचा यूज करतो, इंटरवल. ओके, आता हे कसं येईल बघा. सो दिस इज अ फॉर्म्युला दॅट इज ॲव्हरेज व्हेलॉसिटी आणि हा जरा ॲव्हरेज व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला, बरोबर की नाही. मग आता हे जर आपण इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटीसाठी जर घेतलं तर इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी काय यासाठी बघा, v इन्स्टंटेनियस इज इक्वल टू डेल्टा किंवा लिमिट डेल्टा टी टेंड्स टू 0 म्हणजे इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी दॅट इज टाइम इज व्हेरी स्मॉल, डेल्टा एक्स आय कॅप प्लस डेल्टा वाय जे कॅप प्लस डेल्टा झेड के कॅप आपण डेल्टा टी, आणि हेच आपण राईट करू शकतो दॅट इज व्ही इन्स्टंटेनियस इज इक्वल टू मग डेल्टा इज रिप्लेस बाय डी फॉर टाइम इंटरवल, सो डी एक्स आय कॅप प्लस डी वाय जे कॅप प्लस डी झेड के कॅप. तुमच्या इथे ही टर्म लक्षात येते का, आपण डेल्टा टी जर खूप स्मॉल जर घेतला तर डेल्टा रिप्लेस बाय स्मॉल डी, सो रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट अलॉंग एक्स ॲक्सिस वाय ॲक्सिस अँड झेड ॲक्सिस डिवाइड बाय द टाइम डेल्टा टी. आणि हेच कसं राईट करू शकतो आपण, दॅट इज इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी इज इक्वल टू dx अपॉन dt इंटू आय कॅप प्लस dy अपॉन dt इंटू जे कॅप प्लस dz अपॉन dt इंटू के कॅप आणि dx अपॉन dt म्हणजे काय येईल तुमचा vx आय कॅप, dy अपॉन dt काय येईल तुमचा vy जे कॅप आणि dz काय येईल तुमचा vz के कॅप. सो कारण रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम म्हणजे व्हेलॉसिटी अलॉंग एक्स ॲक्सिस मिळेल, dy अपॉन dt म्हणजे व्हेलॉसिटी अलॉंग वाय ॲक्सिस मिळेल आणि dz अपॉन dt म्हणजे व्हेलॉसिटी अलॉंग झेड ॲक्सिस मिळेल. म्हणजे ही झाली तुमची इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी. लक्षात येते तुमच्या. ओके, अलॉंग व्हेलॉसिटी अलॉंग एक्स वाय झेड म्हणजे पार्टिकल जर एक्स वाय झेड म्हणजे स्पेसमध्ये जर मूव्ह होत असेल, एक्स कॉर्डिनेटला पण वाय कॉर्डिनेटला पण आणि झेड कॉर्डिनेट 3 डायमेन्शनल मोशनसारखं एक्झाम्पल घेतलं आपण, म्हणजे व्हेलॉसिटी कुठे ही एक्स ॲक्सिसला पण आहे, वाय ॲक्सिसला पण आहे आणि झेड ॲक्सिसला पण आहे. मग अशा वेळेस तुम्हाला हे जे इक्वेशन मिळेल तर इज अ पार्टिकलची व्हेलॉसिटी अलॉंग एक्स ॲक्सिस पण मिळेल, पार्टिकलची व्हेलॉसिटी अलॉंग वाय ॲक्सिस पण मिळेल आणि पार्टिकलची व्हेलॉसिटी अलॉंग झेड ॲक्सिस पण मिळेल. ओके, सो दिस इज अ कन्सेप्ट ऑफ ॲव्हरेज व्हेलॉसिटी, इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी. मग ॲव्हरेज व्हेलॉसिटी 1 डायमेन्शनमध्ये काढून मिळेल, ओनली dx अपॉन dt मिळेल किंवा dy अपॉन dt मिळेल किंवा dz अपॉन dt मिळेल. 2 डायमेन्शनमध्ये काय मिळेल, एक्स वायमध्ये मिळेल किंवा वाय झेडमध्ये मिळेल किंवा झेड एक्समध्ये मिळेल आणि 3 डायमेन्शन घेतली तर मग अलॉंग एक्स वाय झेडमध्ये. ओके, सो दिस इज अ कन्सेप्ट ऑफ ॲव्हरेज व्हेलॉसिटी. आता आपण ह्या चॅप्टरमध्ये फक्त 1 डायमेन्शन डिस्कस करतो, म्हणजे आपल्या व्हेलॉसिटीचं फॉर्म्युला काय असेल तरी dx अपॉन dt असू शकतो किंवा dy अपॉन dt असू शकतो किंवा dz अपॉन dt. कॉन्सेप्ट लक्षात येते तुमच्या. ओके, so this is a theoretical information about the average velocity, instantaneous velocity and uniform velocity, non-uniform velocity. याची काय झाली ही theoretical information. ओके, म्हणजे फायनली जर आपण बघितलं तर फायनली आपण velocity that is the rate of change of displacement or rate of change of position vector with respect to time हा कॉन्सेप्ट आपण इथं डिस्कस केला, बरोबर की नाही. आता आपल्याला पुढच्या पार्टमध्ये याच्यावरचे काही न्यूमेरिकल्स आपण 1-2 न्यूमेरिकल्स सॉल्व करून घेऊयात की व्हेलॉसिटी, ॲव्हरेज व्हेलॉसिटी किंवा व्हेलॉसिटी कशा पद्धतीने फाइंड आउट केली जाते याबद्दलची आपण काही न्यूमेरिकल्स सॉल्व करूयात. ओके,
आता बघा ह्या न्यूमेरिकल्समध्ये काय दिलं आहे बघा आपल्याला, ए कार ट्रॅव्हल्स ए डिस्टन्स A to B at a speed 40 km per hour and returns to A at a speed 30 km per hour. Find average speed and average velocity. म्हणजे आता सर्टन आपण पॉईंट घेतले, जस्ट दिस इज ए पॉईंट आणि ए पॉईंटपासून बी पॉईंट, म्हणजे पार्टिकल ए पॉईंटपासून बी पॉईंटकडे मूव्ह होत आहे, त्यावेळेस त्याचं डिस्टन्स किंवा डिस्प्लेसमेंट म्हणजे ए मध्ये आणि पॉईंट बी पॉईंटमधलं डिस्टन्स किंवा डिस्प्लेसमेंट आपण एक एक्झाम करूयात. आता बघा कंडिशन काय काय दिली आहे पार्टिकल पहिल्याच्यानुसार आपण जर घेतलं, ए कार ट्रॅव्हल्स ए डिस्टन्स ए टू बी ॲट ए स्पीड 40 km per hour. म्हणजे पार्टिकल ज्यावेळेस ए टू बी मूव्ह होतं ना, पार्टिकल मुव्हिंग ए टू बी त्यावेळेस त्याची व्हेलॉसिटी की V1 किती आहे 40 km per hour आहे, 40 km per hour. नंतर तो परत रिटर्न बॅक येतोय अँड रिटर्न्स टू ए, परत बी पासून परत रिटर्न ए कडे येतोय, त्यावेळेस त्याची स्पीड किती येते दॅट इज 30 km per hour आहे. बघा बी टू ए रिटर्न टू ए ॲट ए स्पीड 30 km per hour. मग आपल्याला ॲव्हरेज स्पीड, मग आता सुरुवातीला पहिली टर्म बघूयात ॲव्हरेज स्पीड. ॲव्हरेज स्पीडचा फॉर्म्युला आहे टोटल डिस्टन्स अपॉन टाइम इंटरवल. मग आता आपल्याला इथं डिस्टन्स काही दिलं आहे का नाही, पण आपलं एवढं माहिती आहे ए टू बी एवढं डिस्टन्स आपण एक्स ॲझ्युम केलेत. सो मग आता हे कसं सॉल्व करा, मग असं ॲझ्युम ए टू बी डिस्टन्स इज एक्स. देन आता टोटल डिस्टन्स किती होईल, टोटल डिस्टन्स x1 म्हणजे एक्स प्लस एक्स, आपण टाईम किती असणार आहे T1 प्लस T2, म्हणजेच पार्टिकलला ए टू बी. मग आपण इथं असं म्हणूयात T1 इज टाईम फॉर कार टू मूव ए टू बी होण्यासाठी लागणारा टाईम किती T1 आणि T2 काय आहे टाईम फॉर कार टू मूव कुठून कुठे रिटर्न म्हणजेच बी टू ए. मग आता आपल्याला हे T1 T2 फाईंड करायचं आहे. मग आपल्याला माहिती आहे स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाईम. मग आता पहिल्या पार्टमध्ये जर घेतलं तर V1 इज इक्वल टू डिस्टन्स किती आहे एक्स, टाईम किती आहे T1. मग T1 इज इक्वल टू काय येईल T1 इकडे घेतला V1 इकडे येईल म्हणजे एक्स अपॉन V1, बरोबर नाही. आणि सिमिलरली T2 काय येईल, मग सिमिलरली T2 इज एक्स अपॉन V2. या दोन्ही व्हॅल्यू आपण इथे सबस्टिट्यूट करूयात, म्हणजे काय होईल बघा तुम्हाला ॲव्हरेज स्पीड मिळेल. ॲव्हरेज स्पीड इज इक्वल टू सिम्पल एकदम. सो एक्स प्लस एक्स किती झाला एक्स प्लस एक्स आपण म्हणजेच 2x होईल. T1 टाईम किती आहेत एक्स अपॉन V1 प्लस T2 टाईम किती आहेत एक्स अपॉन V2, बरोबर नाहीत. मग आता इथं व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूयात. एक्स प्लस एक्स होईल 2x अपॉन एक्स अपॉन V1 किती आहेत V1 इज 40 प्लस V2 किती आहेत एक्स अपॉन 30. मग आता बघा 2x अपॉन, आता आपण इथं डिनॉमिनेटर सेम जर केला 13 याला मल्टिप्लाय डिवाइड करूयात, 14 याला मल्टिप्लाय डिवाइड करूयात, म्हणजे काय होईल बघा 30x अपॉन 1200 प्लस आता 14 याला मल्टिप्लाय डिवाइड करूयात, म्हणजे काय होईल 14x इंटू 1200. आता बघा 2x अपॉन 30 प्लस 40 किती होईल 70x अपॉन 1200, कारण इथं डिनॉमिनेटर सेम नव्हतं म्हणून इथं डिनॉमिनेटर सेम करून घेतला. त्यास आपल्या इथं न्यूमरेटरची न्यूमरेटरची ॲडिशन करते. मी ॲडिशन झाली 40x. आता हा 1200 वरती पाठवला म्हणजे किती होईल बघा, हा x किती कॅन्सल झाला, हा 2 इंटू 1200 अपॉन 70. So 0 get cancelled and this one is 240 upon 7 किलोमीटर पर हावर्स. हा झाला तुमचा स्पीड ॲव्हरेज स्पीड समजा लक्षात आला तुमच्या. आता आपल्याला दुसरी टर्म फाइंड आउट करायची आहे ॲव्हरेज व्हेलॉसिटी. आता ॲव्हरेज व्हेलॉसिटी बघा, ॲव्हरेज व्हेलॉसिटी म्हणजे त्याला डिरेक्शन असतात. मग पार्टिकल ज्यावेळेस ए टू बी मूव्ह होईल, ओके. ॲव्हरेज व्हेलॉसिटी बघा, ॲव्हरेज व्हेलॉसिटी आता
आता इथं काय टोटल डिस्प्लेसमेंट आपण टाइम. मग आता टोटल डिस्प्लेसमेंट जर घेतलं तर टोटल डिस्प्लेसमेंट ए टू बी, मग ए टू बी डिस्प्लेसमेंट किती असेल प्लस एक्स. ए टू बी डिस्प्लेसमेंट इज इक्वल टू प्लस एक्स. आणि बी टू ए डिस्प्लेसमेंट किती येईल, बी टू ए डिस्प्लेसमेंट मायनस एक्स, कारण डिरेक्शन निगेटिव्ह एक्स. पण टोटल डिस्प्लेसमेंट किती होईल, देअरफॉर टोटल डिस्प्लेसमेंट किती होईल, एक्स मायनस एक्स किती झाला 0. म्हणजे जर डिस्प्लेसमेंट 0 असेल तर ॲव्हरेज व्हेलॉसिटी किती मिळेल तुम्हाला, मग ॲव्हरेज व्हेलॉसिटी किती होऊन जाईल 0. म्हणजे ह्या प्रॉब्लेममध्ये तुम्हाला ॲव्हरेज व्हेलॉसिटी किती मिळाली 0. पण ॲव्हरेज स्पीड किती मिळाला 240/7 km/h. हा काय मिळाला ॲव्हरेज स्पीड. ॲव्हरेज व्हेलॉसिटी किती मिळाली 0, कारण डिस्प्लेसमेंट किती झालं 0. म्हणजे याचा अर्थ काय होतो, पार्टिकल जर इनिशियल पॉईंटपासून निघाला आणि परत इनिशियल पॉईंटलाच आला तर त्यावेळेस त्याचं डिस्प्लेसमेंट होतं 0, म्हणून तिला तिची व्हेलॉसिटी मिळते आपल्याला 0. कॉन्सेप्ट लक्षात आली, कारण व्हेलॉसिटी कशावर डिपेंड्स आहे, डिरेक्शनवरती डिपेंड्स आहे. इथं ॲव्हरेज स्पीड डिरेक्शनवरती डिपेंड्स आहे का, नाही, म्हणून त्याची व्हॅल्यू मिळाली आपल्याला. पण ॲव्हरेज व्हेलॉसिटी किती मिळेल तुम्हाला 0 मिळेल, कारण का पार्टिकल परत कुठं आला, त्याच्या इनिशियल पॉईंटला आला त्यावेळेस, त्याच्यामुळे त्याचं डिस्प्लेसमेंट किती झालं इथं 0. म्हणजे याचा अर्थ लक्षात येतो की तुमचं डिस्प्लेसमेंट जे आहे स्पीड जो आहे तो कधीच 0 येणार नाही, तो ऑलवेज पॉझिटिव्ह येईल. ऑलवेज काय येईल पॉझिटिव्ह. जसं डिस्टन्स पॉझिटिव्ह येत होतं तसं स्पीड काय असेल ऑलवेज पॉझिटिव्ह. तशी व्हेलॉसिटी काय असू शकते, पॉझिटिव्ह असू शकते, निगेटिव्ह असू शकते किंवा 0 असू शकते. आता बघा डिस्प्लेसमेंट जे आहे ना, स्पीड जो आहे ना, तो स्पीड इज ऑलवेज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू व्हेलॉसिटी. म्हणजे त्याचा काय अर्थ काय, स्पीड जो आहे तो ऑलवेज व्हेलॉसिटीपेक्षा कसा असणार आहे, लार्ज असणार आहे किंवा इक्वल असणार आहे. पण स्पीड हा व्हेलॉसिटीपेक्षा कमी असं कधीही होऊ शकत नाही. लक्षात आलं. सो दिस इज अ कंपॅरिझन बिटवीन स्पीड अँड व्हेलॉसिटी. आता याच्या पुढच्या लेक्चरमध्ये आपण व्हेलॉसिटीवरची काही हायर लेवलची प्रॉब्लेम, त्याच्यामध्ये ही डेरिव्हेटिव्ह ही टर्म तुम्हाला येईल. ती डेरिव्हेटिव्हची फॉर्म्युला ऑलरेडी स्केलर वेक्टर किंवा आपल्या फाउंडेशनच्या कोर्समध्ये तुम्हाला आयर सरांनी शिकवलीच आहे, इंटिग्रेशन अँड डेरिव्हेटिव्ह. त्याबद्दलची काही फॉर्म्युले जे आहेत ती तुम्हाला मी परत एकदा एक्सप्लेन करेन, आणि त्या टाईपची प्रॉब्लेम जे आहेत ती आपण पुढच्या लेक्चरमध्ये डिस्कस करणार आहे, आणि नंतर मग आपल्याला टास्क 2 द्यायचं आहे. ओके, तर आपलं लेक्चर आपण आज इथंच थांबवत आहे. आजचं लेक्चर तुम्हाला जर आवडलं असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा, आणि बाकीच्या तुमच्या मित्रांपर्यंत हा लेक्चर जे आहेत ते शेअर करा, आणि आपल्या चॅनलला तुम्ही जर सबस्क्राईब करेल नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. मी आजचं लेक्चर आपण इथंच थांबवतो आहे.